शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निश्चय कसा केला बघा. विजापूरहून ते परत आले. परत आल्यावर महाराजांनी एक ठाम निश्चय केला. ते म्हणाले, वडिलांनी जी दौलत यवनांची सेवा करून मिळवली आहे त्यावर माझा काहीच हक्क नाही, त्यावर मी जगणार नाही. मला माझ्या स्वतःच्या ताकदीवर, माझ्या पराक्रमावर नवीन दौलत कमवायची आहे. खरी मर्दानगी म्हणजे स्वतःच्या कष्टाचं अन्न खाणं. देवावर सुद्धा काही ते जास्त अवलंबून राहिले नाहीत, तर स्वतः प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रयत्न केला तरच यश मिळेल. महाराज म्हणाले, यवनांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे, आपल्या धर्माला त्रास दिला आहे. आता हे सगळं थांबवायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि या कामासाठी मला माझा स्वतःच सर्वस्व द्यावं लागलं तरी चालेल, अगदी माझे प्राणही गेले तरी मला काही हरकत नाही. त्यांचा हा सगळा संकल्प ऐकून दादोजी कोंडदेव त्यांना म्हणतात, त्यांना खूप सांगितलं, खूप समजावलं, पण महाराज काही त्यांना ढळले नाहीत. कारण त्यांच्या मनात आधीपासूनच स्वराज्याचं